अवतारामध्ये भगवंतानं खाली गेलं, ही पृथ्वीवरती आणलेली आपल्याला सगळ्यांना दृष्टी पाहिलेल्या आहेत. परंतु त्या विष्णू भगवंतानं हिरण्याक्ष नावाच्या एका राक्षसाचा काटा काढला. त्याचा मोठा भाऊ हिरण्यकश्यपू याला राग आला. का बरं? तो म्हणला माझ्या भावाला मारलं. काय केलं तर माझ्या भावानं? राक्षसी धर्म आम्ही पाळत होतो. राक्षसी धर्म पाळत होता. अरे पण माझा भाऊ गेला ना. भाऊ गेल्यावर वाईट वाटलं त्याला. कारण दिती आणि कश्यप महामुनी यांच्या पोटी 3 अपत्य झालेले होते. ते 3 जण कोण कोण तर हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष आणि त्याची 3री बहीण होती, तिचं नाव होतं होलिका. हे 3 भावंड होते. 3पैकी एक गेलं. एक गेल्यावर दुईला राग आला. गड्या त्या विष्णू भगवंतानं घातच केला, आमचा भाऊ मारला ना. वा, राग आला गड्याला. हा म्हणला माझ्या भावाचा काटा काढतो, बघतोच मी म्हणले याच्याकडं. कोणाकडं? देवाचा बेत पाहायला निघालेला. भाऊ मारल्याच्या नंतर हिरण्याक्ष गेला आणि हिरण्याक्षचा भाऊ मोठा हिरण्यकश्यपू राक्षस होता, अरण्यात गेला. अरण्यात गेला आणि देवासमोर उभा राहायचं ठरलं. पण देव मुखाला पाहिजे पाहिलं. तो समोर असा नाही येत. तो समोर येण्याकरता भजन करावं लागतं आधी. तुमच्या स्वप्नात देव यावा लागतो. देवा असा काय भेटत नाही. मग याला भजन चालू केलं. भजन कोणाचं करायचं ठरलं? यानं भजन करायचं ठरलं ब्रह्मदेवाचं. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. तिथं चाललं अरण्यात. ब्रह्मदेवाला का बोलवत होता? सृष्टी तू तयार करतोस ना, मग तुलाच मी बोलवतो. तुझ्याकडून आशेवर मागून घेतोय. राक्षस लय खतरनाक होते त्या काळात. ब्रह्मदेवानं पाहिलं आणि तेवढ्यात नारद महर्षी, नारद मुनीने हे सगळं प्रकरण जेव्हा पाहिलं, नारद मुनी म्हणले जर ब्रह्मदेवाला यानं प्रसन्न करून घेतलं तर विष्णू भगवानचा काटा यानं काढला म्हणून समजा काय करावं लागेल. मग त्याच समकालीन त्याच काळामध्ये नारद महर्षी हा बरोबर आता वराह अवतार संपल्याच्या नंतरच्या गोष्टी असायला पाहिजे. कारण वराह मारून निघून गेला. आणि मग नारद आणि तुंबर 2 जण पक्षी झाले आणि झाडावर येऊन बसले वर. आणि हा म्हणला ओम ब्रह्मदेवाय नमः. ती म्हणायची नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः नारायण. ओम ब्रह्मदेवाय नमः ब्रह्मदेवाय नमः ब्रह्मदेवाय नमः नारायण नारायण. हा म्हणला नारायण. कोण त्रास देऊ लागलं बा. मग त्याने या 2 पक्षा त्याच्या आणि जो माग लागला बा त्याच्या, जो पळायचा ती ह्या झाडावरून त्या तिकडं आवराय गेले का त्याला. ती मोठी चतुर 2. हा काय पळाला पळाला पळाला. साखरी अंधार पडलं आणि बरोबर असा 7:30 घराजवळ आणून सोडलं याला त्याच्याच. हा घराजवळ आला, घरात गेला. मस्तकात चिड आहे. पण माणूस किती जरी लाल झालेला असला पण बायकोल यानं डोकं लावलं तिला. ती म्हणू लागली नाही खोटं बोलता, मला खरं सांगा. आणि मग तो खरं सांगू लागला. ऐक ना अगं ऐक, घडलेला वृत्तांत असा आहे का मला अरण्यात गेल्यावर 2 पक्षी भेटले. तिचं नाव होतं कयाधू, हिरण्यकश्यपूच्या बायकोचं. 2 पक्षी भेटले. मी गेलो होतो ज्या कामा करता. म्हणले तुम्ही कायला गेले? मला काय माहित, पण सांगाल तर खरं. म्हणलं मी गेलो होतो देवाला भेटायला. माझा भाऊ मारल्याची चिड आहे माझ्या डोक्यामध्ये. विष्णू भगवंतानं माझा भाऊ मारला, अन्याय झालाय माझ्यावर. मी त्या ब्रह्मदेवाचं भजन करायला गेलो, त्याला प्रसन्न करून घ्यायचं होतं. पण प्रसन्न करून घ्यायला गेलो, मी म्हटलं ब्रह्मदेवाय नमः. समोरचे पक्षी म्हणायचे नारायण नारायण. जी म्हणली मा नवऱ्याच्या मुखाला आज नारायण. घरी आल्यावर आनंद झाला तिला. आणि आनंद एवढ्याचा झाला का हा नारायण म्हणू लागला. थोडा वेळ झाला का हो धनी. आणि ते पक्षी कसे होते हो? म्हणले त्यांच्या डोक्यात अशा कडक टोप्या होत्या, वाकड्या चोची होत्या, त्यांच्या नाकेळशी होते, लंबू लंबू होते. बरं काय म्हणायचे ते म्हणायचे नारायण. तिला आनंद वाटायचा. नारायण नारायण म्हणता म्हणता निमी रात्र झाली आणि दोघाचा संग होतो.
नारायण नारायण भजनाचा चाळा याच्या मस्तकात भरलेला होता. संग करत असताना नारायण नारायणच म्हणत गेला. अखेर निश्चिंत झोपला. सकाळी उठल्यावर परत वनाच्या मार्गाने निघाला. वनामध्ये गेला आणि गेल्यावर मात्र आता तिकडे गेल्यावर वनामध्ये यानं पुन्हा जे काल रामायण घडलं ते करण्याचा प्रयत्न केला. भगवंताला हाका मारू लागला. ओम ब्रह्मदेवाय नमः, ओम ब्रह्मदेवाय नमः. भगवंत म्हणले माझं काम झालं, मला जे करायचं होतं ते मी करून घेतलं. अरे आता बघ पुढचा प्रताप. आणि याला समाधी लागली. याच्या अंगावर मोठं वारुळ तयार झालं. भगवंत आता येतात आणि जवळ उभं राहिलेत. मध्ये बसलेल्या त्या हिरण्यकश्यपूला हाक मारली. ए हिरण्यकश्यपू उठ, मी आलो. हिरण्यकश्यपू उठला आणि देवाला म्हणू लागला, देवा याच्यासाठी मी बसलेलो आहे, मला तुझ्याकडून काय प्राप्ती पाहिजेत. म्हटले काय आशा होती याच्या डोक्यात. काय होतं, मला मागायचं देवाकडे. देव भेटवायचा आणि देवाकडून मागायचं, पण देवाचा कपटानं मागायचं ठरलेलं होतं यानं. मला असं दान दे का मला अमर व्हायचं. म्हटले होशील ना, मला प्रसन्न करून घेतलं, होशील, माग काय मागतो माग. म्हटले बघ मला रात्री मृत्यू नको, ना दिवसा, ना शस्त्रानं ना अस्त्रानं, ना स्त्रीकडून ना पुरुषाकडून, ना मला 12 महिन्यातल्या कोणत्याच महिन्यात. देव म्हणला वरमगृही. आणि भगवंत निजामाला निघून गेले. विठ्ठल भगवंत अंतर्धान पावले. हा म्हणला आता काय भीती नाही, आता काय मी मरत. लागला ना उड्या मारायला. हा जना 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 नाचायला लागला. इतक्यामध्ये तिकडे प्रकार घडला. हा वनात आहे. इंद्राची नजर पडली याच्या बायकोवर. आता इंद्राची नजर काय एकाच्या बायकोवर पडली अशी नाही. इंद्राने याच्या आधी मस्त पराक्रम केलेले आहेत. गौतम ऋषीच्या बाईवर त्याचीच नजर पडली होती. तिचा दगड झालता. ती इंद्र जरा तो काय गंमतच आहे. ती इंद्र वाचरा की मग करतं. आणि मग कयादूवर त्याची वाईट नजर पडली. पण कयादूला गर्भ राहिलेला होता. हा कयादूच्या पोटामध्ये गर्भ होता. आणि यानं आलं आणि तिच्यावर एक अस्त्र टाकलं आणि तिला उचललं. कयादू उचलली गेली. पती घरी नाही आणि उड्डाण करून निघणार आहे किंवा पळून नेणार आहे. जशी राजा रावणानं प्रभू रामाची बायको न्यायची ठरलेली होती. असा घेऊन चालत असताना नारद महर्षी आडवे झाले. नारद महर्षी म्हणू लागले, सोड द्या बोरीला. अरे हिच्या पोटामध्ये जो वाढतोय तो तुला नाही कळायचा. हे बीज शुद्ध आहे. हे बीजाचं आयर गैर बीज नाही. नारायण नामाचं बीज वाढतंय तिच्या पोटामध्ये. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे. अरे याच्या मुखामध्ये अमृताची वाणी वाहणार आहे. तिला घेऊन चाललास तू, सोड. इंद्राकडून सोडवली आणि ती कयादू स्वतःच्या आश्रमामध्ये नारद महर्षीने ठेवून घेतली. 9 महिने पूर्ण झाले. ती प्रसूती होणार आहे आणि हा गडी घरी जाणार आहे. याला माहित नाही मा बायको कुठं आणि तिला माहित नाही मा नवरा कुठं. नवरा जंगलात आणि बाई आश्रमात. आता तिला बरं वाटलं कोणतं, ह्या दैत्याच्या घरी राहण्यापेक्षा. कारण ती दैत्य कुळातलीच होती. जंब नावाच्या दैत्याची मुलगी होती. ती दैत्य कुळातलीच होती. तिनं आधी बापाच्या घरी दैत्यच पाहिलेली आणि आली तर नवऱ्याच्याही घरी दैत्यच पाहिली. कदरलेली ही बाई होती. तिला समाधान वाटलं निदान नाही काय तर तिथं गेल्यावर भजन व्हायचं. आणि तिथं भजन काय असं नव्हतं. ज्या वेळेला ती आश्रमामध्ये गेली आणि आश्रमामध्ये आश्रमीय ती जी असतील काय त्यांचे सवंगडी ते गोड भजन म्हणायचे. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम बोला. श्रीराम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, अरे श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम बोला. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय
चालायचे, त्याचा परिणाम त्या गर्भावर झाला आणि त्याच्यावर परिणाम झालेला भजनाचा. गर्भवती असताना तिनं ग्रंथ वाचलेत, भजन केलं. कोणती सिरियल नाही पाहिली, रंगारंगाच्या बांगड्या रंगारंगाच्या टिकल्या तेव्हा नसतील कदाचित. गोड डोक्यावर पदर घ्यायची, सेवा करायची, संताची सेवा घडली, भजन घडलं. इकडे हा मुलगा तयार झाला आणि तो प्रल्हाद भजन करू लागला. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. म्हणा म्हणा नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा, गोड समाधान बाबा, वा. असं भजन व्हायचं, लोक रंगायची तिथले. हल्ला आणलं एवढं एवढं पोरग रांगत रिंगत असन. हा घरी गेला, तपास करू लागला, बाई काही सापडना. आणखी चिड आली डोक्यामध्ये. बाबा क्रोधायमान झालेला नारद महर्षींनी या बाळा सगट बाळा तिडा उचलला. तेव्हा पण बाळा तिडा आणायची पद्धत आहे. बाजा सगट तुमनाकडे आणतस का? मग का तिकडंच ठेवतात का? मला घेऊनच येतं नाही तर लय घाय लय आणला बा बाळा तिडा. हे बाळ जेव्हा आणलं त्याला पटवून दिलं, हे तुझं पोरग आहे. तुझ्या दिवशी अरण्यात गेला का ओ लेका? ज्या दिवशी अरण्याला गेला ना, नारद महर्षी सांगू लागले हिरण्यकश्यपूला, त्यावेळेला हा घडलेला प्रसंग सांगितला. तुझा संघ झालेला, त्या संघामधून उत्पन्न झालेलं हे लेकरू आहे, मोज दिवस. त्याला पटू दिलं, हे तुझं पोरग. ते म्हणले याच्या गळ्यात माळा आहे. माळा नाही, हा माळकरीच आहे. याच्या गळ्यात कपाळाला गंध आहे, हा गेला गंध पुसायला, पुसू नको. थांब जरा, थोडासा थांब. हे माळकरी पोरग, बाईच्या गळ्यात माळा, बाईनं उभा कंद लावलेला, सफेद पातळणी असलेली, बाईचं लय गोड मस्त. हा ती काय तू? आणि ते बाळ घरात वाढू लागलं आणि यांचा बाप लेखायचा मग फाटा पडला बा. मग यानं सांगितलं, हा म्हणला आजपासून आपल्या नगरामध्ये देवाचं नाव बंद आणि माझं नाव चालू. कसे देवाचं नाव बंद, गाळ्यानं माळा नाही, काय नाही. यानं सांगितलं. तुम्ही म्हणाल ते राज्य कुठं होतं? आत्ताचं सांगतो तुम्हाला. झाशी आपण ऐकलंय, जिल्हा झाशी. झाशीमध्ये यरच नावाचं गाव आहे, यडच. आणि तिथं एक नदी आहे गोड. तुमच्या गावाला नदी आहे का? तुमच्या नदीचं नाव काय? परसुली. तिथल्या नदीचं नाव आहे कटाव. यरच मधली नदी कटाव. कटाव नदीच्या तीरावर याचं राज्य आहे झाशीमध्ये. हे तुम्ही नवीन ऐकलं ना थोडं, म्हणूनच सांगितलं मी, बाकी काय नाही. माहीत असावा हा प्रकार कुठं घडला, याचं कुठं होतं हे चाललेलं रामायण. हां हां हां, यरचमध्ये झाशी जिल्ह्यामधलं गाव आहे याच. कोण? हा हिरण्यकश्यपू. आणि याला मोठा क्रोधायमान झाला. हा म्हणला माझ्या नगरामध्ये देवाचं नाव बंद करून आणि माझ्याच विरोधात माझ्याच पोरानं फॉर्म भरला. त्याचं पोरग घ्यायचं देवाचं नाव आणि गावाला केलं यानं बंद. नाव न घेऊ देवाचे, हे बिरीद हिरण्यकश्यपूचे. देवाचं नाव घ्यायचं नाही, जो घेईल त्याला जागेवर कापून टाकण्यात येईल, सुळावं देण्यात येईल. ठीक आहे, पोरगा भजन करायला लागला. यानं तब्बल 19 प्रकार केले पोराला मारायला. वेळ नाही आता. झाडावरून लोटला, कडेवरून फेकला, तेलाच्या कडत्या तळाईत टाकला, तेल तळलेलं त्यात टाकलं, तेल गार व्हायचं, मदिरा पाजली हत्तीला, पायाखाली दिला, हत्ती शांत झाला आणि लोटांगणी आला. पर्याय नाही उरला. अखेर यानं म्हटला हा इथं ठेवायच्या लायकीचा नाही, मग याला शाळात घाला एखाद्या आश्रमात. मग त्यांचाच एक आश्रम होता, आश्रमात घातलं. दैत्य शिकायला पोरं होते. पोरायला म्हणलं, पोरं ओय, अरे आसूर दैत्य आहेत तुम्ही. पोरं देवाला भजलं पाहिजे. जीवन कशासाठी आहे? नुसतं भाकरी तुडवायच्या आणि मरून जायचं, काय उरल आपलं? अरे काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. पुण्य केलंय का काही? तुमच्या बाप जाद्यानं कोणा केलेलं नाही. ते म्हणलं तू आज बाप नडला. खरा असूर सुद्धा बापची. तर म्हणलं जाऊ द्या, पण बघा माझ्या मागं भजन तुम्ही करत जा. पोरायला भजन शिकवलं शाळेमध्ये.
आणि एका दिवशी गुरुजीच मारायला गेले. गुरुजीला जेव्हा हाताला लागला, गुरुजी शांत झाले आणि बापाकडे घेऊन आले. हे पोरगण तुम्ही, माझा रागच नाहीसा होतो याच्याकडे गेलं का. सांगितलं हे पोरग का परत आणलं, परत नाही आणलं, हे तुमच्यावर नाही पडलं, मग हे त्याच्या आईवर पडलं म्हणले. हे वाईट वळणाला लागलं. म्हणले काय, हे देवाचं नाव घेतं. म्हणलं म्हणजे हा पोरगा म्हणतो नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. अख्खी शाळा बिघडवली यानं, शाळेतले पोरं बिघडले. म्हणले मग काय केलं पाहिजे, आता हे पोरग संपवलं पाहिजे. अनेक प्रकारानं संपवण्याचा प्रयत्न केला. पोरग काय मरणा. अखेर याचीच बहीण हिरण्यकशिपूची, तिचं नाव होतं होलिका. होलिका नेमकी आलेली होती भावाला भेटायला. आली, ती म्हणली दादा काय चाललं तो राज्यात. अगं ताई सगळं चांगलंय. सचली. होलिका म्हणली मला एक ना आशीर्वाद मिळालेला आहे. माझ्या खांद्यावरची शाल जर माझ्या अंगावर असली तर मला अग्निस्पर्श करू शकत. तो आजचा दिवस होता. मग गप्पा झाल्या. दुसऱ्या दिवशी दिवसभर त्यासाठी प्रयत्न केला. म्हणले काय करावं लागेल. म्हणले याकरता मोठा लाकडाचा ढिगारा मांड. मग काय रानशीनं गौऱ्या गोळा केल्या. तुमच्याकडे गौऱ्या असतात का. गौऱ्या गॅस आल्या पाहून गौऱ्या रजेव गेल्या. ज्या घरात म्हातारे आहे त्या घरात अजून गौऱ्या आहे. बाई नाही काय तर दात घासायला तर कामं येतील. आंबल पाण्याची गोष्ट आहे गौऱ्या म्हणजे. आता त्या इकत भेटायला लागल्या. असं जाऊ द्या. त्या ढिगार केला. त्या ढिगारावर या होलिकेला बसवलं. आणि हा भाचा तिचा, भाचाच ना म्हणावं लागेल, भावाचा पोरगा मांडीवर घेतला. प्रल्हादजी मांडीवर आहे. प्रल्हादजीचं भजन चाललंय नारायण नारायण. जी म्हणली गप हे नारायण पेटायचंय आता. तू म्हणले पेटव, तू पेटव, मी पाहतोय पेटव. आणि हा गेला कोण हिरण्यकशिपू. आणि हिरण्यकशिपून ती होली चेतवून दिली. होली नाही, होलिका नव्हती. होलिका वरती होती. लाकडं चेतवले. लाकडं ढणढणा जळायला लागले. आणि मग तिला मात्र आता अग्नीचे चटके बसू लागले. तिला चटके बसू लागले आणि याचं भजन चाललं नारायण नारायण श्रीमन. आणि मग ती उतरायला लागली. यानं धरल्या तिच्या पाक्या मांड्या दाबून. उठून तर पाय म्हणलं तो आता. गाच दाबून धरली. आता दाखत आलेली होती नारायण नामानं. चित्तामध्ये याच्या आस नव्हती. मला काही करायचंय, मला कोणाचा काटा काढायचंय का, मला काय कमवायचंय. निरागस वय आहे. हे असं गुडघ्या हात ठेवून बसलेल्या पोरी इतकं वय असायला पाहिजे. एवढंच वय आहे. कोवळं काय कळतं त्या वयात. भजन चाललंय देवाचं. भगवंतानं पाहिलं, भगवंतानं आसरं सोडलं. ए होलिके जळणार तू. होलिका जळत होती. आणि उघड्या डोळ्यानं प्रल्हादजी हे चित्र पाहत होते. प्रल्हादजी हे चित्र पाहत असताना प्रल्हादजी म्हटले असेच जळणार. देवाच्या विरोधात गेले, देवाच्या भक्ताला नडले आणि चित्तामध्ये काहीतरी कपट ठेवलं. तुमचा असाच नाश होणार. प्रल्हादजी सांगत होते. अख्खा गाव मोठमोठ्यानं बोललेलं ऐकू जात होतं. माईक मधून ऐकायला चाललं. अख्खा गाव जमला. आजूबाजूला लोक जमलेत. होलिका जळून भस्म झाली. अख्खं गाव उघड्या डोळ्यानं पाहत होतं. आणि प्रल्हादजी त्याच्यावर नाचत होते नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. अग्नीमध्ये तांडव चाललेला होता. सगळ्या लोकांना पाहिलं. आणि लोकांना मग ना त्या भजन करणाऱ्या प्रल्हादजीचं पूजन केलं. म्हणून होलिकेचं पूजन करतात. आणि नारळ त्यामध्ये वाहत्यात. तुमच्याकडे वाट्या वाहत्यात ना, कारण पैसे नाही, भिकारी होत चालले लोक. तुम्ही नारळ वाहिले जुन्या माणसाने. नारळ न्यायची, होळीत ठेवायचे. नारळ म्हणजे काय आहे, शिरफळ आहे ते होलिका नावानं नारळ जाळायचं. गोऱ्या जाळायच्या, अग्नीत समर्पित करायची. दुष्ट प्रवृत्तीचा नाश झाला आणि चांगल्या प्रवृत्तीचा विजय झाला. याचं द्योतक म्हणजेच ही होली आहे उद्याची. विठ्ठल त्या दिवसापासून ही होळी येणे प्रमाण करायला आपल्याकडे सुरुवात झाली. असा हा होळीचा प्रसंग आहे. मला इकडं न्यायचंय तुम्हाला. ज्याच्या चित्तामध्ये आशा नव्हती, भगवंत प्रसन्न झाले आणि त्यांना तारलं. प्रल्हादजीला तारलं. हिरण्यकशिपू हा प्रल्हादजीला त्रास देत होता. तो म्हणला तू जळलाच नाही ना. म्हणले नाही. कोण तारतय तुला. म्हणले माझा देव. कुठं आहे तुझा देव. म्हणले कुठं नाही सांगा. विठ्ठल जळी स्थळी भरला. अहो कुठं नाही. कुठंही म्हटलं तरी माझा देव आहे. तेव्हापासून मंडपात असा पुढं खांब उभं करायची पद्धत आहे. म्हणजे कीर्तनकाराला जड जायला नको प्रकरण. म्हणले या खांबात. म्हणले आहे नाही आहे खांबात.
खांबातून येईल बाहेर. म्हणले हो, हाक तर मारा बाबा तुम्ही. म्हणले या खांबात तुझा देव आहे, तुला तारणारा इथं आहे. म्हणले हो. भगवंत आले आणि भगवंतानं त्याला दिलेले वर त्याला सांगू लागले, ऐक रे हिरण्यकश्यपू, ऐक ऐक. म्हणले काय? तू बोलला होता ना मला मरण रात्री नको. वळी चेतलेली आहे नेमकी तिकडं संपलंय ते प्रकरण, चाललंय तिकडं. आता दिवस मावळत चाललेला, आस्ताला गेलेला दिवस, आस्ताला चाललेला. बघ तू म्हणला होता ना मला दिवसा नको रात्री नको, आता दिवस बुडायला गेला. बघ तो हलायला लागला. हात सिंह सोडून पळाला, सिंहासन सोडून पळतोय, देव त्याच्या माग आहे. भगवंत मागं लागलेत. भगवंताचं रूप साधं नव्हतं. माणूस आहे खाली, वर पशु आहे. बघ ना बघ, माझ्याकडं बघ. अरे मी माणूस नाही, स्त्री नाही, मी पशुही नाही, मी पक्षी नाही. बघ माझ्याकडे हत्यार नाहीये, तुला मारण्याकरता काहीच नाहीये. या खांबा आडलोप, त्या खांबा आडलोप, राजवाडा संपला, राजवाड्यातून बाहेर पडणार आहे. भगवंत म्हटले थांब रे. धरला पाठीमागून, उंबऱ्यात घेतला. तू म्हटला होता ना घराच्या बाहेर नको, घराच्या आतही नको. 12 महिन्यामधल्या कोणत्याच महिन्यात नको. 13वा महिना तुझ्यासाठीच मी तयार केला. नाही तर काय कारण नव्हतं त्या 13व्या महिन्यात. मांडीवर घातला आणि मग सांगितलं, हे बघ काय आहे माझ्याकडे. म्हणले काय आहे? याला निर्जीव म्हणता येत नाही आणि सजीव म्हणता येत नाही. म्हणले म्हणजे? अरे याला वाढ आहे खरी, पण कापलं की दुखत नाही. हा, त्यात रक्तही नाही. निर्जीव म्हणावं तो वाढतही कसं, आणि सजीव म्हणावं तो बोलतही नाही. हत्यार बघ काय वापरलंय. म्हटले मी देवानं असं घेतलं. ते बागुल नावाचं प्रकरण आहे बघा, किती गोड आहे. कृष्णा, अरे ते बागुल नावाचं प्रकरण आहे, 10 चरणाचं लय गोड प्रकरण. असो, मला ते नाही द्यायचं. फाडला, आतडे बाहेर काढले, आणि आतडे काढल्यावर देव शोधत होता. काय? त्या आतड्यामध्ये असं एक एक नाडी बाहेर काढायचा. रक्तानं हात भरलेले देवाचे, 11 विकराळ दात आहे. आता आवाज संपला. कोणाचा? मरणाराचा. आतडे फाटल्यावर राजी बाहेर काढली, तद्दाम परम पडलाय उतानं. लय गुरगुर करायचा, देवाचं नाव नको म्हणायचा. आतडे बाहेर काढले. कोणी म्हणे देव काय शोधत होता? देव काय शोधत होता माहितीये? यानं विष्णू भगवंताचं ते रूपच गिळलेलं होतं. हा, देव शोधत होता नेमका माझा हा विष्णू कुठं हरवलाय मध्ये. आता नाही प्रकरण लांबवायचं, मला कामापुरतं देतो. भगवंतानं त्या आतडे सगळे काढून चाचपलं, सगळं पाहिलं, मध्ये काय नाही सापडलं. आतडे कातडे होते अख्खेमधले, सगळं बाहेर काढलं. काय नाही रे शरीरामध्ये तुझं, पाप भरलंय सगळं. पापानं भरलेलं मातेर झालेलं शरीर आहे तुझं. भगवंताला क्रोध आला, राग आला. भगवंताचा राग अनावर झाला. सगळे देव एकत्र झाले. ते म्हटले देवाचा राग कोण शांत करील? आता हा अवतार कोण सांभाळल? म्हणले कोणलाच नाही आवरला तर बायकोला आवरतो माणूस. बोलवा म्हणले लक्ष्मीला. लक्ष्मी आली. लक्ष्मीने जेव्हा पाहिलं म्हणले आपल्या हाताचं गिऱ्हाईक नाही, तर केस धरून आपटीन आता मला. एवढं क्रोधित झालेलं मी कधीच पाहिलेलं नाही. हे सैतान झालंय म्हणले. हा माझा नवराच नाही बाई. म्हणले मग याचा राग कोण शांत करेल? डोकं लावलं देवांनी. एक काम करा, याला कोण आणलं? म्हणले याला आणणारा प्रल्हाद. पाठवा प्रल्हादाला. भगवंताजवळ प्रल्हादजी गेले आणि प्रल्हादजी म्हणताय देवा, ए देवा, खरंच रे तुला हाक मारली ना, हाकेसरची उडी घालतो रे तू. आलाच या आधी आला, या आधी लोकांना पाहिला, आज मी पाहिला देवा. दे राग सोडून, आता बस कर. भगवंतानं त्या प्रल्हादाला खटकन उचलून घेतलं, कडेवर घेतलं आणि बघते सुखी निवाला. भगवंत शांत झाला.